Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, w- we have already started a series of scholarship and we I have uploaded three videos related to the scholarship. Means first video we have learned what is the scholarship, why student should appear the scholarship exam. ओके. आणि सेकंड व्हिडिओ काय होता, आपण तिथे इंटेलिजन्स टेस्टचं काही माहिती घेतली. ओके, कॉम्प्रेहेन्शन काय असतं. ओके, त्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, रीडिंग, फॉलो द इन्स्ट्रक्शन, गॉट इट. आणि आपण काही एक्सरसाइज पाहिली. ओके, सो now we will see the next questions. In the previous video, we have seen till 10 questions. Okay, 10 क्वेश्चन पर्यंत आपण पाहिलेलं होतं मागच्या व्हिडिओला. तुम्ही प्लीज अगोदर स्टेप बाय स्टेप केव्हाही जायचं. ओके, जे व्हिडिओ टाकले ना ते अगोदर पहा. डायरेक्ट म्हणजे हा मधूनच म्हणजे पाहिला नसेल तर मधूनच व्हिडिओ पाहू नका. ओके, त्यात मी कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. ओके ओके, मी त्याची लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शनमध्ये. जे मागे जे पण व्हिडिओ टाकले त्याचे तुम्ही बेसिकपासून चालू करू शकता. आणि हे पहिले 10 तर आपण पाहिलेले आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन्स पाहू. आता 11 क्वेश्चन काय आहे. आता मी मागे पण काय सांगितलं तुम्हाला की डायरेक्ट सेंटेन्स नाही वाचायला जायचे. ओके, आपल्याला काय करायचं आहे त्या सेंटेन्समध्ये अगोदर ते पाहायचं. ओके, सो इन विच ऑफ द अबाव सेंटेन्सेस द बॉडी ऑर्गन्स प्लेज इट्स ओन रोल. आता काय आहे ना, हे सेंटेन्स दिले आहे. ओके, या सेंटेन्समधून आपल्याला पाहायचं आहे की कोणता बॉडी म्हणजे जे बॉडी ऑर्गन आहे तो ॲक्च्युअल त्याचा प्ले रोल जो आहे तो प्ले करतो आहे. आता तुम्ही इथे पहा. आता स्पीक केअरफुली, वॉल्स ऑल्सो हॅव अ इयर्स. ओके, आता तुम्ही एक म्हण आहे की थोडं हळू बोल, नाहीतर भिंतीला पण कान असतात. ही म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, बरोबर. म्हणजे काय आहे ना, आता इथे आपण मी एक्सप्लेनेशन पण दिलं आहे. ओके, ही एक फेमस इडियम्स आहे. ओके, सो बी केअरफुल व्हॉट यू से बिकॉज समवन माइट बी लिसनिंग. त्याचं मिनिंग काय होतं की समवन माइट बी लिसनिंग म्हणजे खरोखर कोणीतरी ऐकून घेईल. ऐकण्याची ॲक्च्युली तो जो रोल आहे ऐकण्याचा, तो कोण करतो, इयर्स. ओके, तर इथे हे परफेक्ट म्हणजे होत आहे. ओके, इव्हन दो वॉल डोंट फिजिकली हॅव इयर्स. ओके, बट इयर्स हिअर स्पेसिफिकली रेफर्स टू द ॲक्शन लिसनिंग, हिअरिंग. ओके, हे त्या इयर्सचा जो ॲक्शन आहे, काय ॲक्शन आहे, काय ॲक्शन करतो इयर्स, ऐकण्याची. ओके, तर ते इथे म्हणजे परफेक्ट म्हणजे हे होतोय, कारण आता यूज होतोय त्याचा. ओके, आता बाकीचे काय आहे, ड्यू टू द हेवी रेन बेली ऑफ द विव्हर स्वेल्ड बियॉन्ड इट्स लिमिट. आता अशी काही म्हण नाही आहे की विव्हरला बेली असते. ओके, हे आपण एक एक्झाम्पल देतो इथे, इमॅजिनेशन आहे. ओके, सो गॉट इट. याचा आन्सर काय आहे, स्पीक द केअरफुली, वॉल्स ऑल्सो हॅव अ इयर्स. ओके, तर द बॉडी ऑर्गन्स प्लेज इट्स ओन रोल. तर त्याचं काय आन्सर आहे, 4. ओके, आता हे लेटर्स दिलेले आहे. ओके, हे लेटर्सचे लेटर्स दिलेले आहे. ओके, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम लेटर्स ॲट द प्लेसेस विच करस्पॉन्ड टू द प्राईम नंबर. हे लेटर्स आहे. ओके, हे लेटर्स आहे. आपल्याला काय करायचं आहे, एक मीनिंगफुल वर्ड फॉर्म करायचं आहे. ओके, कशातून,
प्लेसेस विच करस्पॉन्ड टू द प्राईम नंबर. आता आपण लास्ट व्हिडिओलाच म्हणून मी सांगतो तुम्हाला की स्टेप बाय स्टेप केव्हाही व्हिडिओ पहा. ओके, लास्ट व्हिडिओलाच आपण चेक केला की व्हॉट इज द प्राईम नंबर. ओके, हाऊ वी कॅन फाइंड आउट द प्राईम नंबर. गॉट इट. सो प्लीज तो व्हिडिओ पहा. प्राईम नंबर काय आपण पाहिलं आहे की त्या स्वतः जी डिजिट आहे त्याने त्याला डिव्हाइड केलं जातं आणि 1ने त्याला डिव्हाइड केलं जातं. ओके, बाकी एनी अदर नंबरने डिव्हाइड होत असेल तो डिजिट किंवा नंबर, तर तो प्राईम नंबर नसतो. गॉट इट. आता इथे प्राईम नंबर कोणता आहे? 2 हा प्राईम नंबर आहे, 3 हा प्राईम नंबर आहे, 4 नाही आहे कारण की 2ने डिव्हाइड होतो तो, 5 हा प्राईम नंबर आहे, 7 हा प्राईम नंबर आहे, अजून 11 हा प्राईम नंबर आहे. बरोबर. तर आता तो शब्द काय होतोय? 2, 3, 5, 7, 11 हे प्राईम नंबर आहे. ओके, म्हणजे LACM LACME. ओके, आता याचं काय बनवायचं आहे आपल्याला? याचा मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे. मिनिंगफुल वर्ड काय होईल? CAMEL म्हणजे काय झालं? कॅमल. मी फर्स्ट व्हिडिओला पण सांगितलं, हे जे मिनिंगफुल वर्ड आहे ना, याचे काही ट्रिक नाही आहे. ओके, हे आपल्या म्हणजे एक म्हणजे प्रॅक्टिसमधून, व्होकॅब्युलरीमधून, रीडिंग प्रॅक्टिसमधून हे आपल्याला म्हणजे लगेच फाइंड आउट होतं की याचं नेमकं हा वर्ड काय असू शकतो. ओके, सो याचं काय आहे? कॅमल. गॉट इट. आता नेक्स्ट काय आहे? आता आपण काय केलं? मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स करस्पॉन्ड टू द प्राईम नंबर. जे प्राईम नंबर आहे त्यांच्यापासून एक आपण मिनिंगफुल वर्ड बनवला. आता विच लेटर्स ऑकर्स ॲट द मिडल प्लेस ऑफ दिस वर्ड. मिडल प्लेस, आता हे 1 2 3 4 5 हे 5 आहे. आता 2 म्हणजे लेफ्टला 2 आहे, राईटला 2 आहे आणि मिडलला काय येतो आहे? एम. मिडलला काय येतो आहे? एम. आन्सर काय झालं? एम. 4. ओके, म्हणजे ऑप्शन 4 म्हणजे एम. गॉट इट. कसं कॅल्क्युलेट केलं आपण? आपण काय पाहिलं आहे की रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरस्टँड द क्वेश्चन. ओके, व्हॉट वी हॅव टू डू. ओके, कधी प्रॉपर रीड नाही केलं, अंडरस्टँडिंग आपण चुकीची करू आणि ॲन्सर पण चुकीचं होईल. ओके. ओके, फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. इथे पण मिनिंगफुल वर्ड आपल्याला फॉर्म करायचं आहे. हे लेटर्स दिले आहे. अगोदर मिनिंगफुल आपण फॉर्म करू. मिनिंगफुल, आता याचं काय आहे? मी तुम्हाला सांगितलं की ट्विक तर काही नाही आहे. ओके, आता थोडं म्हणजे वेडिंगनेस होईल ते. आता याचं मिनिंगफुल वर्ड काय होतं? फॉरगिव्ह. काय होतं? फॉरगिव्ह. काय होतं? फॉरगिव्ह. मिनिंगफुल वर्ड काय झालं? फॉरगिव्ह. आणि आता नेक्स्ट काय सांगितलं आहे? सिलेक्ट द मिडल लेटर्स. इथे पण मिडल लेटर्स सिलेक्ट करायचं आहे. आता ह्या साईडला 3 आहे, ह्या साईडला 3 आहे आणि मिडलला काय येतं? जी येतो. बरोबर, मिडलला काय येतो? जी येतो. टोटल 7 लेटर्स आहे. ओके, तर मध्ये जी येतो. इकडे 3, इकडे 3 आणि मध्ये मिडलला जी आला. ओके, सो आन्सर काय? व्हॉट इज द आन्सर? जी. नेक्स्ट. Which of the word does not bear the similar meaning of the word help? Which of the word does not bear the similar meaning of the word help? म्हणजे काय?
कोणता वर्ड असा आहे की त्याचं मीनिंग, आता हेल्पचं जे मीनिंग आहे ते होत नाही हां. डज नॉट बी ऑर म्हणजे सिमिलर नाही आहे त्याचं मीनिंग. आता हेल्प म्हणजे काय? मदत करणे. आता तुम्ही पहा, एड म्हणजे हेल्प, मदत करणे. असिस्ट कर म्हणजे थोडं हेल्प कर. बॅक म्हणजे सपोर्ट कर त्याला. सपोर्ट कर म्हणजे हेल्प कर. ओके, बॅक कर त्याला. गिव्ह म्हणजे देणे. गिव्ह म्हणजे दे त्याला, पण मीनिंग अलग आहे. मीनिंग अलग आहे. ओके, म्हणजे काय ऑप्शन आला तुमचा? गिव्ह. गिव्ह हा ऑप्शन आला, कारण की डज नॉट बी अ सिमिलर मिनिंग. गिव्हचं आणि हेल्पचं मिनिंग सिमिलर नाही आहे. ओके. ओके गाईज, जेवढं शक्य होईल ना तेवढं रीडिंग करा, अंडरस्टँड करा, शब्द म्हणजे व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करा. ओके, जेवढं रीडिंग होईल ना तेवढं आपले शब्द म्हणजे जे व्होकॅब्युलरी आहे ते इन्क्रीज होईल. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी वर्ड्स रायमिंग ॲज द वर्ड ओन. कोणता वर्ड आहे? ओन. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? रायमिंग. आता खाली इन द लिस्ट गिव्हन बिलो, ही लिस्ट दिली आहे. ओके, इथपर्यंत लिस्ट दिली आहे. ओके, ह्या लिस्टमध्ये असे किती वर्ड आहे की त्यांचं जे रायमिंग आहे ते ओन, म्हणजे हाऊ मेनी वर्ड्स रायमिंग ॲज द वर्ड ओन. ओन. आता ब्राऊन हे नाही आहे, हे नाही आहे. क्लाउन हे पण नाही आहे. रायमिंग म्हणजे काय? की त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ना ते सेम होतं. ओन. आता फोन, ओन, फोन हे रायमिंग आहे. बरोबर? ओन, फोन. ड्राऊन नाही. नोन हे रायमिंग आहे. यस, ड्रॉन नाही आहे. नोन आहे, म्हणजे एक फोन झाला, एक नोन झाला. टाऊन नाही, टाऊन नाही, ओन नाही, रायमिंग नाही आहे हे पण. शोन, ओन, शोन. क्राऊन नाही, डाऊन नाही. तर कोणकोणते आहे? फोन, नोन, शोन आणि स्टोन. ओके, म्हणजे 1, 2, 3 आणि हे स्टोन 4. ॲन्सर काय झालं? 4. असे किती वर्ड आहे? 4 वर्ड्स. देअर आर 4 वर्ड्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता हे सेंटेन्स आहे. मी काय सांगितलं काल की सेंटेन्स नंतर चेक करा. असं नाही की सेंटेन्स रीड म्हणजे केलं अगोदर तर खालचा प्रश्न काय आहे त्यावर डिपेंड आहे. मे बी खालचं जे काही त्यांनी दिलेलं आहे त्यात रीडिंगचं गरजच नसणार, सेंटेन्सची समजून घ्यायची गरज नसणार. मग कशाला आपण त्यात हे करायचं? जेव्हा गरज असेल तेव्हा नक्की आपण रीड करू, पण अगोदर हे पहा की त्यांनी काय सांगितलं आहे त्या सेंटेन्समध्ये. इन द गिव्हन सेंटेन्स, बाय हाऊ मच नंबर ऑफ ॲडजेक्टिव्स ग्रेटर ऑर लेस दॅन द नंबर ऑफ नाउन्स. ओके, आता नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, पास्ट टेन्स हे ग्रामरचे सिलेबस आहे हा. आपल्या ह्याच चॅनलवर नाऊनचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, इन डिटेल टाकलेला आहे. तर तो तुम्ही पाहू शकता. मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. पण मी इथे काय करतो ना, मला टाईम लागतो क्वेश्चन ॲन्सर सॉल्व करायला. का? कारण की मी इथे थोडे बेसिक कन्सेप्ट पण मी क्लिअर करून देतो. ओके, आता नाऊन काय असतं? आता मी एक हाय लेवल आयडिया देतो. मी डीपमध्ये नाही जात आहे एकदम. ओके, हाय लेवल याच्याकरता की थोडं ब्रशअप होऊन जाईल. ज्यांना थोडं माहिती असेल त्यांच्याकरता पण. नाऊन इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग. ओके, हे एक नाव असतं, जसं की बॉय, टीचर, स्कूल, पार्क, डॉग, लॉयन. ओके, आता यामध्ये पण 2 टाईप आहे, कॉमन नाऊन, प्रोनाऊन. पण आपल्याला इथे ते प्रॉपर नाऊन आणि कॉमन नाऊन, पण आपल्याला इथे त्याची गरज नाही आहे. ओके, तो इन डिटेल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ओके, आता हे नाव आहे. नाव म्हणजे काय? द नेम ऑफ द पर्सन, प्लेस, ॲनिमल. ओके, आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? डिस्क्राईब अ नाऊन, म्हणजे नाऊनला तो डिस्क्राईब करतो. ओके, म्हणजे आता हाऊस हे नाऊन आहे. बिग हाऊस, बिग म्हणजे ॲडजेक्टिव्ह झालं, म्हणजे एक विशेष काय आहे?
हाऊस आहे, ओके. पण त्यामध्ये काय विशेष आहे तर दिस इज अ बिग हाऊस. हे बिग हाऊस आहे. बिग काय झालं? ॲडजेक्टिव्ह झालं. ओके. ॲपल आहे. हे नाऊन आहे. ॲपल नाऊन आहे. इट्स अ रेड ॲपल. रेड म्हणजे तो काहीतरी सांगतोय, एक विशेष माहिती देतोय त्या ॲपलबद्दल. ओके. म्हणजे ॲडजेक्टिव्ह झालं. चाइल्ड आहे. चाइल्ड हा नाऊन आहे. पण तो चाइल्ड सॅड आहे, हॅप्पी आहे. कसं आहे त्याची एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय तो. हॅप्पी हे झालं ॲडजेक्टिव्ह. ओके. आय होप नाऊन म्हणजे नेम्स, ॲडजेक्टिव्ह म्हणजे डिस्क्राईब द नाऊन. तो त्या नावाला डिस्क्राईब करतो. ओके. आता ब्ल्यू स्काय. स्काय इज अ नाऊन. स्काय इज अ नाऊन. पण तो स्काय कसं आहे? ब्ल्यू आहे, ग्रीन आहे. ओके. ते कोण? ॲडजेक्टिव्ह. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. डिस्क्राईब करतो तो स्कायला की तो कसा आहे स्काय. गॉट इट? आय होप यू अंडरस्टूड नाऊन अँड ॲडजेक्टिव्ह. ओके. सो लेट्स सी दिस क्वेश्चन. आता ह्या सेंटेन्समध्ये किती ॲडजेक्टिव्हज आहे आणि किती नाउन्स आहे अगोदर ते आपण पाहू. ओके. गॉट इट? आता नाउन्स म्हणजे आपण पाहिलं नेम. आता आर्टिस्ट हे एक नाऊन आहे. आर्टिस्ट हे काय आहे? एक नाऊन आहे. ओके. आर्टिस्ट हे एक नाऊन आहे. ओके. सनसेट. सनसेट हे एक नाऊन आहे यामध्ये. ओके. सनसेट हे एक नाऊन आहे. बीच. बीच हे नाऊन आहे. ओके. म्हणजे 3 नाऊन झाले. आता चिअरफुल. आर्टिस्ट, पण आर्टिस्ट कसं आहे? चिअरफुल. आर्टिस्टला डिस्क्राईब करतोय चिअरफुल, म्हणजे एकदम चिअरफुल आहे, मजेत आहे. ओके. तर चिअरफुल काय झालं? ॲडजेक्टिव्ह झाला. 1 ॲडजेक्टिव्ह झाला. हां. सनसेट, पण सनसेट कसं आहे? व्हायब्रंट. व्हायब्रंट आहे एकदम सनसेट. तर व्हायब्रंट हा ॲडजेक्टिव्ह झाला. ओके. आता बीच आहे, पण बीच कसं आहे? पीसफुल आहे, शांत आहे एकदम. म्हणजे ह्या बीचला डिस्क्राईब केलं आहे. ओके. कशाने? पीसफुल, शांतता. ओके. ॲडजेक्टिव्ह. आता तुम्ही पहा, बाकी कोणतं नाऊन नाही आहे, ॲडजेक्टिव्ह नाही आहे. तर नाऊन किती आहे? 3 नाऊन झाले. ॲडजेक्टिव्ह किती झाले? 3. म्हणजे काय झालं आणि आपल्याला काय काढायचं आहे? हाऊ मच नंबर ऑफ ॲडजेक्टिव्ह ग्रेटर ऑर लेसर दॅन नंबर ऑफ नाउन्स. आता इथे इक्वल आहे दोनही. ना ग्रेटर आहे ना लेस आहे. तर इक्वल. बरोबर? 3 नाउन, 3 ॲडजेक्टिव्ह. सो बोथ आर द इक्वल. गॉट इट? ओके. सो we see next question. Okay. In the word development, हा development word आहे. Okay. How much number of vowels is greater or lesser than the consonants? ओके. म्हणजे काय आहे? आता इथे व्हावेल्स किती आहे आणि कॉन्सोनन्स किती आहे? ओके. आणि ते व्हावेल्स किंवा कॉन्सोनन्स कितीने कमी किंवा जास्त आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हे पण व्हावेल्स आणि कॉन्सोनन्स काय याचा पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. इंग्लिश ग्रामर सेक्शनमध्ये तुम्ही तो पाहू शकता. ओके. व्हावेल्स काय? आता आपल्याकडे 26 अल्फाबेट्स आहे. हे मी लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं, पण जस्ट आता रिव्हिजन म्हणून सांगतो. 26 अल्फाबेट आहे, त्यातले 5 काय आहे? व्हावेल्स. कोणकोणते? ए, ई, आय, ओ, यू. ओके. आणि जे बाकीचे 21 आहे, हे इन्स्टेड ऑफ धिस. ओके. रिमेनिंग आर द कॉन्सोनन्स. बाकीचे कॉन्सोनन्स आहे. ओके. गॉट इट? आता ह्या डेव्हलपमेंटमध्ये अगोदर व्हावेल्स कोणकोणते आहे? व्हावेल्स काय? ई. ई हा व्हावेल्स आहे. ओके. अजून ई 2 वेळेस ई आला आहे. ओके. ओ. ओ हा व्हावेल्स आहे इथे. ओ हा व्हावेल्स आहे इथे डेव्हलपमेंटमध्ये. बरोबर. परत ई आला आहे. ई हा व्हावेल्स आहे. ओके. आता हे किती व्हावेल्स झाले? 4 व्हावेल्स झाले. बाकी कॉन्सोनन्स किती आहे? बाकीचे कॉन्सोनन्स. डी हा कॉन्सोनन्स आहे 1. व्ही हा कॉन्सोनन्स आहे 2.
एल हा कॉन्सोनन्स आहे 3, पी हा कॉन्सोनन्स आहे 4, एम हा कॉन्सोनन्स आहे 5, एन हा कॉन्सोनन्स आहे 6 आणि टी हा कॉन्सोनन्स आहे 7. म्हणजे टोटल कॉन्सोनन्स किती झाले? 7. आता मला सांगा 4 हा कितीने लहान आहे 7च्या? 3ने. ओके. तो व्हावेल्स आर लेसर बाय 3. ओके, लेसर दॅन 3. ओके, 3ने कमी आहे. व्हावेल्स 4 आहे ह्या डेव्हलपमेंटमध्ये आणि कॉन्सोनन्स 7 आहे. तर 3ने व्हावेल्स हे कमी आहे. गॉट इट? हे पहा, मी कालही तुम्हाला सांगितलं होतं कन्सेप्ट क्लिअर ठेवा तुम्ही. ओके, हे सगळे बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहितीच पाहिजे. ओके, आता जस्ट स्टार्ट झालेलं आहे 4th स्टँडर्ड, आय अंडरस्टँड. ओके, आपण हळूहळू आहे ना बेसिककडे अगोदर लक्ष द्या. ओके, बाकी हे क्वेश्चन्स तर इझी जातील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, आता हे स्मॉल वर्ड दिलेले आहे. ओके, इथून तर इथपर्यंत. ओके, आता काय दिलं आहे त्यामध्ये? अमॉंग द वर्ड्स गिव्हन अबाउ, हाऊ मेनी वर्ड्स ऑफ 3 letters and 4 letters respectively वी प्रेझेंट द प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स हा एक पर ग्रामरचा टॉपिक झाला. आता मी याची पण तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो. कारण की काय आहे ना, नुसतं ॲन्सर देऊन म्हणजे नाही समजणार तुम्हाला. कधी कोणाला प्रेझेंट टेन्स काय आहे ते माहीतच नसणार, तर मी ते ॲन्सर देऊन पण त्याला समजणारच नाही. ओके, थोडा टाईम गेला चालेल, पण ज्यांना माहीत आहे त्यांचे रिव्हिजन होईल, ज्यांना माहीत नाही त्यांना काहीतरी नवीन भेटेल. आता तुम्हाला माहिती आहे का, आपल्या इंग्लिश ग्रामरमध्ये देअर आर 3 टेन्सेस. फर्स्ट प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स मीन्स नाऊ. द ॲक्शन इज हॅपनिंग नाऊ ऑर हॅपन्स रेग्युलरली. की अशी ॲक्शन की मी ते आत्ता करत आहे. आता मी काय करतोय तुम्हाला टीचिंग करत आहे, तर ती आत्ता चालू आहे म्हणून ती प्रेझेंट टेन्समध्ये येईल. ओके, ऑर हॅपन्स रेग्युलरली की म्हणजे आय गो टू स्कूल, म्हणजे मी गो टू स्कूल, स्कूलला जातो. हे रेग्युलरली आपण जातो ना, तर जी रेग्युलरली असते किंवा जी गोष्ट आहे, ॲक्शन आहे की ती चालू आहे, तिला आपण काय म्हणतो? प्रेझेंट टेन्स. गॉट इट? टाईम म्हणजे काय की नाऊ, एव्हरी डे, ऑलवेज, युजली, टुडे. हे जेव्हा असते ना तेव्हा आपण काय म्हणतो? प्रेझेंट टेन्स. गॉट इट? मी एक हाय लेवल आयडिया देतोय तुम्हाला. ओके, सेकंड काय? पास्ट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय की जी गोष्ट चालू आहे किंवा जे आपण रेग्युलर करतो. पास्ट टेन्स म्हणजे काय की दी ॲक्शन ऑलरेडी हॅपन्ड, की ती ॲक्शन ऑलरेडी झालेली आहे, झाली आहे. ओके, आता होत नाही आहे. म्हणजे आय प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो. आता खेळत आहे का? नाही. झाली म्हणजे एस्टरडे, काल झाली, काल गेलो होतो. लास्ट वीक, लास्ट वीकला. ॲगो, ॲगो म्हणजे खूप दिवसांपूर्वी. ओके, वी वेंट टू स्कूल, स्कूलला गेलो होतो. ओके, ती झालेली आहे, जी ॲक्शन झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो? पास्ट टेन्स. आणि फ्युचर टेन्स काय? दी ॲक्शन विल हॅपन लेटर, म्हणजे ती ॲक्शन होईल. आय विल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळेल अजून. खेळतोय का? नाही. खेळून झालं का? नाही. मी अजून पाहतोय मी. शी विल ईट ॲन ॲपल, मी खाईल. खातोय का? नाही. खाऊन झालं का? नाही. खाईल अजून, म्हणजे खाल्लं पण नाही आहे आणि खात पण नाही आहे. मी अजून खाईल, माझी मर्जी असेल तेव्हा. ओके, फ्युचर टेन्स. सो टुमॉरो, नेक्स्ट वीक, लेटर ऑर सून, म्हणजे हे फ्युचर टेन्स आपण म्हणतो. आय विल गो टू स्कूल टुमॉरो, मी टुमॉरो स्कूलला जाईल, टुमॉरो जाईल. ओके, ते बेसिक लक्षात ठेवा. पास्ट टेन्स म्हणजे एस्टरडे, म्हणजे गोष्ट होऊन गेली आहे. प्रेझेंट म्हणजे टुडे, म्हणजे चालू आहे. आणि फ्युचर म्हणजे टुमॉरो, म्हणजे तो उद्याचा दिवस येईल.
गॉट इट? मी इझिली तुम्हाला हाय लेवल आयडिया देण्याचा ट्राय करतोय. ओके. आणि प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, आता प्रेझेंट टेन्स EAT, ईट, प्रेझेंट टेन्स. ओके. मी खातो. ATE, एट, पास्ट टेन्स म्हणजे मी खाल्ले. आणि विल ईट म्हणजे मी खाईल. आता तुम्ही यामध्ये पहा, यामध्ये स्पेलिंग पण डिफरन्स असतो प्रेझेंट आणि पास्ट टेन्समध्ये. हे थोडं इन डिटेल तुम्हाला पाहावं लागेल. हे मी जस्ट हाय लेवल आयडिया की तुम्हाला ॲटलिस्ट थोडं यू शुड हॅव अ आयडिया अबाउट द टेन्सेस. व्हॉट इज द प्रेझेंट टेन्स, where we can use the present tense, what is the past tense. Okay, that's why I have just given a small information. Okay, so let's continue. हे काय आपल्याला वर्ड दिलेले आहे, त्यामध्ये काय सांगितलं, हाऊ मेनी वर्ड्स ऑफ 3 लेटर्स अँड 4 लेटर्स रिस्पेक्टिवली वी प्रेझेंट द प्रेझेंट टेन्स. आता असे 3 लेटरचे वर्ड किती आहे की ते आपल्याला प्रेझेंट टेन्स रिप्रेझेंट करतात. आता रन, रन म्हणजे धावतो, हा प्रेझेंट टेन्स आहे. ओके. प्रेझेंट टेन्सचे 3 लेटर्सचे पाहतोय आपण, 3 लेटर्सचे आपण पाहतोय. रन हा एक झाला. ओके. आता सॅट म्हणजे पास्ट टेन्स आहे, बसला. ओके, हा येत नाही, पास्ट टेन्स आपल्या प्रेझेंट टेन्स पाहिजे. सिंग्स आता हा 4 लेटर आहे, आपला 4 लेटर आहे का, अगोदर आपण काय पाहतोय 3 लेटर्स. तर रन एक झाला. ओके. अजून कोणता आहे का, मला तर एकच दिसतोय, तुम्हाला? ओके, मला तर एकच दिसतोय. ओके, चला आता एक झाला. आता काय सांगितलं आहे, 4 लेटर्स. ओके, 4 लेटर्सचे किती आहे की प्रेझेंट टेन्स. आता सिंग्स म्हणजे गातो, गातो प्रेझेंट टेन्स आहे. जम्प म्हणजे उड्या मारतो, जम्प उड्या मारतो. ओके. अबाऊ तर नाही आहे. कम, येस कम आहे ना, कम म्हणजे येतो. गॉट इट? तर जम्प, जम्प. प्ले, प्ले खेळतो, आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. ड्रो हा पास्ट टेन्स आहे, ड्राईव्हचा पास्ट टेन्स आहे ड्रो, म्हणजे तो नाही येणार. कम येईल आणि स्टॉप येईल, बरोबर. जम्प येईल, बरोबर. सिंग्स नाही येणार, सिंग्स नाही येणार इथे. ओके. प्ले येईल, कम येतो, स्टॉप, स्टॉप कर. ओके. तर किती आहे, 3 लेटर्सचं 1 झालं, 4 लेटर्सचं 4 वर्ड झाले, 1 अँड 4. गॉट इट? ओके, गॉट इट. आता इथे सिंग्स का नाही आलं, कारण की आपल्याला 4 लेटर्स पाहिजे. इथे किती 5 लेटर्स आहे सिंगचे. आहे तो प्रेझेंट टेन्सच, पण काय आहे 5 लेटर्स आहे म्हणून 4 नाही आला, नेट सिंग्स नाही आला. आपल्याला 4 लेटर पाहिजे होते. गॉट इट? ओके. सो नेक्स्ट, आता हे लेटर्स दिले आहे. इन द अबाउ सीज हाऊ मेनी टाइम्स इज द लेटर जे इमिजिएटली फॉलो बाय टी बट नॉट प्रिसिडेड बाय टी. आता जे हा वर्ड इमिजिएटली फॉलो, ओके, इमिजिएटली फॉलो करतोय, आपण म्हणतो ना फॉलो मी, म्हणजे माझ्या मागे या, म्हणजे फॉलो करतोय कुणाला, टीला. आता हा जे काय करतोय, टीला फॉलो करतोय इमिजिएटली, म्हणजे लगेच. ओके. नीट प्रश्न आहे हे करायचा. हाऊ मेनी टाइम्स इज द लेटर, आपल्याला काउंट काढायचं आहे की किती टाइम्स लेटर जे हा इमिजिएटली फॉलो करतो बाय टीला. बट त्यांनी काय कंडिशन ठेवली, प्रश्न रीड करा. बट नॉट प्रिसिडेड बाय टी, नॉट प्रिसिडेड बाय टी म्हणजे प्रिसिडेड मीन्स काय, त्याच्या मागे, त्याच्या मागे. ओके, टी नको, नॉट प्रिसिडेड बाय टी, टी नको त्याच्या मागे. 2 कंडिशन आहे. काय, फॉलो करायचं इमिजिएटली, जे हा फॉलो करतो टीला इमिजिएटली. ओके. आणि किती टाइम्स फॉलो करतो ते पण त्याच्या मागे, टी नको जेच्या मागे. ओके. तर आता असे किती आहे, आता आहे पहा, इथे तर जे फॉलोच करत नाही आहे, जे आहे पण फॉलो नाही करत आहे. आता इथे जे टीला फॉलो करतो आहे पण
त्याच्या प्रिसिडेट काय आहे? टी आहे, पर टी आहे. आपल्याला ते नको आहे. त्यामुळे हा पण नाही आहे. ओके. आता इथे पहा, जे हा टीला फॉलो करतोय, गॉट इट? आणि त्याच्या मागे काय आहे? आर. म्हणजे हा नॉट प्रिसिडेड बाय टी. त्याच्या मागे टी नाही आहे, आर आहे. म्हणजे काय झाला हा? आर जे टी. ओके. आता नेक्स्ट, जे हा टीला फॉलो करतो, पण त्याच्या मागे टी आहे, मग हा पण नाही येणार. म्हणजे फक्त आपला आन्सर काय आहे? 1. एकदाच त्याने फॉलो केलाय. गॉट इट? समजलं? एकदाच त्याने फॉलो केलाय. इथे किती म्हणजे आपल्याला खूप म्हणजे रीडिंग खूप चांगली रीड करायचं व्यवस्थित पाहून आणि त्याला अंडरस्टँड करायचं. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज दी वर्ड. आता हे जे वर्ड दिलं आहे इथून तर इथपर्यंत इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आपल्या प्रिव्हियस लेसनमध्ये आपण सांगितलं हे पण अल्फाबेटिकल ऑर्डर कसं फाइंड आउट करता. ओके. ओके, गॉट इट? अल्फाबेटिकल ऑर्डर कसे फाइंड आउट करता ते आपण पाहिलेलं आहे. ओके. तर आपल्याला इथे अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे. अल्फाबेटिकल ऑर्डर आता तुम्ही पहा, अल्फाबेटिकली हा सिम्बॉल एक नंबरला येईल. ओके. आता अल्फाबेटिकली काय म्हणजे की A B C A to Z ते ज्या सिक्वेन्सने येताना त्या सिक्वेन्सने ते आपल्याला जे लेटर ज्या सिक्वेन्सला येताना त्या सिक्वेन्सने आपल्याला ते राईट करायचे असतात. ओके. फाईन. सो इथे अल्फाबेटिकल फर्स्ट लेटर काय येतो? सिम्बॉल. ओके. सिम्बॉल ऑफ फर्स्ट लेटर आहे. आपल्याला काय सांगितलं आहे? विच विल बी द थर्ड इन दिस अरेंजमेंट. तर थर्ड कोणता येईल? आपण थर्डपर्यंत का हे करू आणि मग पुढचं पाहायचं नाही, कारण की आपण थर्डच सांगितलं आहे ना, बस. कारण की आपल्याला टाईम पण इम्पॉर्टंट आहे ना. टाईम एकाच प्रश्नाला टाईम नाही हे करायचं आपल्याला. ओके. बाकीचे प्रश्न पण असतीलच एक्झाममध्ये, तर टाईम मॅनेज करायचं आहे आपल्याला. ओके. तर एक झालं सिम्बॉल. त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर काय आहे? सिमेट्री. तुम्ही पहा, आता इथे एस आहे. एस वाय तर सगळ्यांचा सेम आहे, बरोबर. फर्स्ट 2 लेटर्स हे सगळ्यांचे सेम आहे. मग आपण काय करतो? थर्ड लेटर चेक करू. आता थर्ड लेटर इथे एस आहे, इथे ए नाही, इथे एम आहे. आता इथे हे दोघांचे सेम आहे, तर आपण परत फोर्थ लेटर इथे चेक करतोय, तर बी हा फर्स्ट येईल म्हणून सिम्बॉल फर्स्ट घेतला आपण. समजलं? मग आता ह्या दोघांपैकी एम आहे, तर आपण दुसरा काय घेऊ? सिमेट्री घेऊ. ओके. दुसरा हा येईल आपला, हा फर्स्ट, हा सेकंड येईल. ओके. आणि थर्ड कोणता येईल मग? सिम्पथी येईल. थर्ड सिम्पथी येईल. हे पाहायची गरज आहे का? हे दोन पाहण्याची आपल्याला गरजच नाही ना काही. आपल्याला काय विचारलं आहे? थर्ड. झाला आपला आन्सर. थर्डला कोणता येतोय मग? सिम्पथी. गॉट इट? आन्सर काय? 1. ओके. नेक्स्ट क्वेश्चन सेंटेन्स आहे. सेंटेन्स आपण नंतर पाहायचं. इन दिस सेंटेन्स विच लेटर्स ऑकर्स टॉईस इच. आता कोणते लेटर्स आहे की ते दोनदा आलेले आहे. आता हे लहान सेंटेन्स आहे म्हणून. आता मोठं सेंटेन्स असेल का तुम्ही 1 बाय 1 चेक करणार का नाही? डायरेक्ट ऑप्शन पाहिजे. आता आपण फर्स्ट ऑप्शन पाहू. एच. एच हा दोनदा आला आहे का? हा इथे 1 टाईम आला आहे. अजून इथे पण आला आहे. ओके. एच हा 2 वेळेस आला आहे. इथे लगेच नोट डाऊन करून घ्यायचं 2 वेळेस. ओके. ओ हा 2 वेळेस आला आहे का? इथे 1 टाईम आला आहे एच ओला. इथे डी ओ डूला सेकंड टाईम. ओके. हा पण 2 वेळेस आला आहे. वाय हा 2 वेळेस आला आहे का? इथे 1, इथे 2. ओके. इथे पण 2 वेळेस वाय आला आहे. आपल्याला काय सांगितलं आहे? विच लेटर्स ऑकर्स टॉईस इच. आता आपल्याला हे बाकीचे पाहण्याची गरजच नाही. हेच ॲन्सर भेटून गेला आपल्याला इथे. एच 2 वेळेस, ओ 2 वेळेस, वाय 2 वेळेस. टाईम वेस्ट करायची गरज नाही आपल्याला पुढे जाण्याची. ओके. आता नेक्स्ट हे लेटर्स दिले आहे. विच लेटर्स ऑकर्स ॲट द मिडल प्लेस अँड द 9th प्लेस फ्रॉम द राईट एंड इन द अबाव सीरीज. पहिले काय करायचं आपल्याला? मिडल प्लेसला कोणता येतो आहे? आपण मिडल प्लेस का आता हे पहा. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 आहे म्हणजे एका साईडला 6, एका साईडला 6 आणि जो मिडल असेल तो
13 हे होईल. म्हणजे आता हे 6 आहे. हे 6 आणि हे 6 आणि मिडलला कोणता आहे? के. के हा मिडलला आहे. म्हणजे तुमचा मिडलचा काय झाला? के. गॉट इट? के इज इन मिडल. एक हे के झाला. ओके. आता सेकंड काय सांगितलं आहे? 9th प्लेस फ्रॉम द राईट. राईटपासून 9th प्लेसला कोणता येतो? राईट म्हणजे काय? हे. राईटपासून म्हणजे तुमच्या राईट हँडपासून. आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. काय आला? 9th प्लेसला राईटपासून बी. तर ॲन्सर काय झालं? के आणि बी. गॉट इट? ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, हा सेंटेन्स दिलेला आहे. ओके. In this sentence, which is the letter at the 6th place? From the letter D to its left. आता या सेंटेन्समध्ये कोणता लेटर आहे की तो 6th प्लेसला आहे आणि कशापासून? डी पासून टू इट्स लेफ्ट साईडला. आता हा डी आहे, त्याच्या लेफ्ट साईडला म्हणजे ह्या साईडला जायचं आहे आपल्याला, लेफ्ट साईडला 6th लेटरपर्यंत. म्हणजे हा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6ला कोणता आहे? एस. गॉट इट? आय होप यू अंडरस्टूड. कसं कॅल्क्युलेट केलं आपण? डी पासून लेफ्ट साईडला पण 6 प्लेसपर्यंत गेलो, तिथे काय होता? एस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हे पण सेंटेन्स आहे. आपण सेंटेन्स अगोदर नाही चेक करायचं. व्हॉट इज द डिफरन्स ऑफ लेटर बिटवीन प्रोनाउन्स? आपण आता हा पण व्हिडिओ आहे आपला प्रोनाउन्सचा. ओके. मी टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तरी मी तुम्हाला बेसिक आयडिया तर देईलच. ओके. प्रोनाउन्स काय असतात? चला तर लेट्स सी. प्रोनाउन्स इज अ वर्ड यूज इन्स्टेड ऑफ नाऊन. ओके. आपण त्याला नाऊनच्या जागी यूज करतो. कशाला? प्रोनाऊनला. तर हे प्रोनाउन्स आहे. आय, यू, ही, शी, इट, वी, यू, दे, देअर, देअर. ओके. हे प्रोनाउन झाले. इथे देअर पाहिजे. हं. हे काय? हे प्रोनाउन झाले. आय, यू, ही, सी, इट, वी, यू, दे, देअर. हे काय झाले? हे प्रोनाउन्स झाले. समजलं प्रोनाउन काय असतं? वर्ड यूज इन्स्टेड ऑफ नाऊन. नाऊनच्या जागी आपण त्यांना यूज करतो प्रोनाऊनला. आता हे पहा, मी तुम्हाला तेच सांगतोय. नाऊन, प्रोनाऊन, प्रेझेंट टेन्स, अल्फाबेटिकल ऑर्डर, हे कन्सेप्ट अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हाच तुम्ही हे ॲन्सर एक्झरसाइजचे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा व्हिडिओ पाहू शकता. ओके. अगोदर ते कन्सेप्ट क्लिअर करा, नाही तर मग तुम्ही तुमचा स्वतःचा टाईम वेस्ट करता इथे. गॉट इट? ओके. सो इथे आपण पाहिलं प्रोनाउन्स काय आहे. ओके. तर इथे काय सांगितलं आहे? हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्समध्ये प्रोनाउन्स, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द लेटर्स बिटवीन द प्रोनाउन्स हॅव्हिंग हायेस्ट अँड द लिस्ट नंबर ऑफ लेटर्स. आता इथे प्रोनाउन्स कोणकोणते अगोदर आपण ते चेक करू. प्रोनाउन्स कोणते इथे? इथे आय हा प्रोनाउन्स आहे. ओके. आय हा प्रोनाउन्स आहे. इथे राईट साईडला पहा तुम्ही, आय हा प्रोनाउन्स आहे. ओके. नेक्स्ट काय आहे? यू हा प्रोनाउन आहे. यू हा प्रोनाउन आहे. ओके. देअर हा प्रोनाउन आहे. ओके. अजून दे हा प्रोनाउन आहे आणि अस हा प्रोनाउन्स आहे. आता काय सांगितलं आहे? हायेस्ट नंबर म्हणजे लेटर कोणाची आहे? आता याचे देअरचे 5 आहे. देअरचे किती आहे? देअरचे लेटर्स किती आहे? 5. म्हणजे हायेस्ट आहे. बाकी अस 2 आहे, दे 4 आहे, देअरचे 5, यूचे 3, आयचे 1 आहे. म्हणजे सगळ्यात जास्त काय झाला? 5 देअर्स. आणि हायेस्ट सांगितलंच आहे. अजून काय सांगितलं? लिस्ट नंबर. आता आयचा 1च आहे. म्हणजे सगळ्यात कमी कोणाचा आहे? आयचा. पण आता काय सांगितलं? आपल्याला काय भेटलं? हायेस्ट काय झालं? 5 लेटर्सचा हायेस्ट प्रोनाऊन भेटला आणि एक 1 लेटरचा
प्रोनाऊन भेटलं लिस्ट नंबरचा आय. पण त्यातला काय व्हॉट इज द डिफरन्स? त्यामधला आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. 5 - 1 4. ॲन्सर काय झालं? 4. समजलं? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रिपेअर द वर्ड फ्रॉम द लेटर्स. आता हे मिनिंगफुल वर्ड आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके. ओके. आता इथे मिनिंगफुल वर्ड आपल्याला राईट करायचं आहे. ओके. आता याचं मिनिंगफुल वर्ड होतं फॉर्म्युला. फॉर्म्युला हा मिनिंगफुल वर्ड होतो त्याचा. आता काय सांगितलं आहे? विच लेटर्स विल बी ॲट द थर्ड प्लेस फ्रॉम द राईट साईड ऑफ द मिनिंगफुल वर्ड. आता राईट साईडपासून म्हणजे हे राईट साईड, राईट हँड कोणता आहे आपला? त्याच्यापासून चालू करायचं आहे आपल्याला. राईट साईडपासून आपल्याला चालू करायचं आहे. ओके. तर थर्ड प्लेसपर्यंत म्हणजे हा 1, 2 आणि 3. बरोबर? राईट साईडने आपण थर्ड प्लेसपर्यंत आपल्याला काउंट करायचं आहे. ओके. काय झालं त्याचं? कोणतं हे आला? यू. गॉट इट? ॲन्सर काय? यू. आता हे सेंटेन्स आहे. ओके. सेंटेन्सच्या अगोदर आपण काय पाहतो की काय करायचं आहे त्यामध्ये. हाऊ मेनी टाइम्स इज द लेटर पी फॉलो इमिजिएटली बाय व्हावेल ई. इथे पण व्हावेल आला. ओके. आता तुम्हाला समजत असेल किती इम्पॉर्टंट आहे कन्सेप्ट. आता काय दिलं आहे? हाऊ मेनी टाइम्स म्हणजे किती वेळेस लेटर पी फॉलो करतोय ईला. आपण अगोदर पण पाहिलं फॉलो. ओके. ईला फॉलो करतो इमिजिएटली. ते पण इमिजिएटली म्हणजे की मध्ये काहीही वर्ड नको, मध्ये नको काही, सीधा पी आणि ई. गॉट इट? समजलं? आता किती वेळेस? आता इथे पहा, पीई हा फॉलो करतो इथे. ओके. पी लेटर हा एला फॉलो करतोय नाही, आपल्याला ईला सांगितलं आहे. गॉट इट? आपल्याला काय ईला सांगितलं आहे. पेपर पीई हा इथे फॉलो करतोय. पीई परेड किती वेळ झाला? किती? 3. हाऊ मेनी टाइम्स? 3 टाइम्स. Which of the given word does not bear the similar meaning? आता वर्ड काय आहे? मेक. मेकचा सिमिलर मिनिंग नको आहे तो. खालचे जे शब्द आहे त्यातला कोणता असा वर्ड आहे की तो सिमिलर नाही आहे? मेक. मेक म्हणजे काय? मेक आपण म्हणतो ना, मेक इट फास्ट. फास्ट कर. ओके. म्हणजे काहीतरी कर. काहीतरी फॉर्म कर. आता फॉर्म म्हणजे ते पण मेकचं एक वर्ड, म्हणजे सिमिलर आहे, सिनोनिम्स आहे थोडं. ॲसेंबल म्हणजे काहीतरी ॲसेंबल करणे. मेक म्हणजे काहीतरी कर. ओके. तर हे ॲसेंबल पण, हे जे वर्ड दिले ॲसेंबल पण त्याचं मिनिंगफुल वर्ड आहे, मेकचं रिलेटेड आहे. प्रोड्यूस पण म्हणजे काहीतरी प्रोड्यूस कर बाबा तू. ओके. काहीतरी आउटपुट दे. पण रिपेअर हे मिनिंगफुल नाही आहे. रिपेअर म्हणजे काय? की तू काहीतरी गोष्ट केली आहे, ती खराब झाली आहे आणि त्याच्यानंतर तुला त्याला रिपेअर करायचं आहे. ओके. नवीन काही नाही करायचं आहे. आता मेक म्हणजे काय? हे तिघं शब्द काय? फॉर्म म्हणजे काहीतरी नवीन फॉर्म कर. ॲसेंबल नवीन ॲसेंबल कर, इम्प्लिमेंट कर. प्रोड्यूस कर काहीतरी नवीन. ओके. मेक म्हणजे काहीतरी करणे. पण रिपेअर काय? रिपेअर म्हणजे जे जुनं आहे त्याला काहीतरी ते खराब झालं त्याला रिपेअर करणे. गॉट इट? समजलं? आय होप यू अंडरस्टूड. ओके. नेक्स्ट. ओके. फॉर्म द मिनिंगफुल वर्ड. आता हे यातून आपल्याला मिनिंगफुल वर्ड बनवायचं आहे. हे तर सिम्पल दिसतंय. रिस्पेक्ट दिसतंय. रिस्पेक्ट. ओके. काय दिसतंय? रिस्पेक्ट. गॉट इट? Which letter is adjacent to middle letter?
मिडल लेटर काय आहे? मिडल लेटर कोणता आहे आपण पाहिलं थ्वी आणि या मधला काय आहे? मिडल लेटर काय आहे? पी. ओके. आणि काय विचारलं आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला ॲडजेसंट कोणता आहे? लेफ्ट हँड साईडला ॲडजेसंट कोणता आहे म्हणजे शेजारी कोणता आहे? लेफ्ट साईडला कोणता आहे? एस. ॲन्सर काय झालं? एस. गॉट इट? 29 क्वेश्चन. चला आता दोनच आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिव्हन पेअर नॉट ॲपियर म्हणजे की त्याचं करेक्ट दिसत नाही आहे, त्यांचं जे दोघांचं मिनिंग आहे ना ते करेक्ट नाही आहे म्हणजे मॅच नाही होत आहे. बरोबर. आता कॉल ऑफ म्हणजे कॅन्सल तर हे मॅच होत आहे. टर्न डाऊन म्हणजे रिफ्यूज करणे हे पण मॅच होत आहे. ब्रिंग अप म्हणजे वेज. ब्रिंग अप म्हणजे वेज कर, कन्सर्न वेज कर, ब्रिंग अप कर, तो कन्सर्न समोर आण, हे पण मॅच होत आहे. पण गिव इन आणि टेक म्हणजे घे आणि गिव म्हणजे देणे, घेणे देणे अपोजिट आहे. बरोबर. ते ॲन्सर काय झालं आपलं 4. इन द वर्ड प्रेझेंटेशन हा प्रेझेंटेशन वर्ड आहे. हाऊ मेनी टाइम्स इज अ व्हावेल इमिजिएटली फॉलो बाय कॉन्सोनन्स. आलं लक्षात? व्हावेल्स कॉन्सोनन्स. हाऊ मेनी टाइम्स व्हावेल काय आपले ए ई आय ओ यू हे व्हावेल आहे आणि बाकीचे कॉन्सोनन्स आहे ते इमिजिएटली फॉलो बाय कॉन्सोनन्स की असे किती वेळेस व्हावेल्स हा इमिजिएटली फॉलो करतोय कॉन्सोनन्सला. आता हा ई आहे. ओके. ई हा एसला फॉलो करतो. एस हा कॉन्सोनन्स आहे म्हणजे एक झाला. परत ई हा वावेला हा एन कॉन्सोनन्स आहे. एनला फॉलो करतोय. ओके. आता ए हा वावेलचा हा टीला फॉलो करतो आहे. बरोबर. ए हा टीला फॉलो करतोय. आता आय हा व्हावेल आहे पण हा ओला फॉलो करतोय आणि ओ पण व्हावेल्स आहे तर आपल्याला हा नाही चालणार. आय ओ हे नाही होणार कारण की दोघं व्हावेल्स आहे. आपल्याला काय पाहिजे? व्हावेल्स इमिजिएटली फॉलो बाय कॉन्सोनन्स. ओ हा व्हावेल्स आहे आणि एन हा कॉन्सोनन्स आहे. बरोबर. म्हणजे काय काय झालं? ई एस. बरोबर. ई एन. ओके. ए टी आणि ओ एन. गॉट इट? म्हणजे 4 झाले की त्या इमिजिएटली फॉलो करतोय व्हावेल्स कॉन्सोनन्सला. तर ॲन्सर इज 4. सॉरी गाईज थोडा लंबा व्हिडिओ झाला पण मला कव्हर करायचं होतं. मी ते मध्ये मध्ये ते कन्सेप्ट घेऊन घेतो ना त्यामुळे थोडा टाईम एक्स्ट्रा लागतो. पण कन्सेप्ट महत्त्वाची आहे. ओके. सो in the next video we will see the number series. Okay, so see you in next video. Thank you. Keep learning, and if you like this video please like, share and subscribe. Okay, goodbye.